झोप येत असल्याने कार महामार्गाच्या बाजूला लावून झोपलेला मुलगा व त्याच्या आईला 3 चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून व डोळ्यात चटणी टाकून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे दागिने व 3,500ची रोकड लंपास केली। पुणे सोलापूर महामार्गावर भुईंजे हद्दीतील यशराज हॉटेल समोर शनिवारी पहाटे 2:50 सुमारास ही घटना घडली। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, विशाल रामचंद्र सूर्यवंशी वय 42 राहणार उमरगा, जिल्हा धाराशिव यांनी टेंभुर्णी ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार विशाल सूर्यवंशी व त्यांची आई शकुंतला सूर्यवंशी हे दोघे एका नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यात श्रीगोंदा, जिल्हा नगर येथे गेले होते। श्रीगोंदा येथून रात्री कारने उमरगा येथे परतत निघाले होते। शनिवारी पहाटे 2:40 ते 2:55 दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीच्या पुढे 10 किलोमीटर अंतरावर विशाल सूर्यवंशी यांना झोप येत असल्याने त्यांनी कार भुईंजे गावच्या हद्दीतील यशवंत हॉटेल समोर महामार्गाच्या बाजूस उभी करून झोपले। त्यावेळी 22 ते 25 वयोगटातील तरुण चोरटे तिथे आले। त्यांनी विशाल सूर्यवंशी यांच्या गळ्याला कोयता लावून धमकी दिली। कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यात चटणी टाकून एकाने फिर्यादीकडील 3,500 रुपये काढून घेतले। त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी विशाल सूर्यवंशी यांची आई शकुंतला यांना बाजूस जाऊन डोळ्यात चटणी टाकून त्यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील 6 तोळे वजनाच्या 2 सोन्याच्या पाटल्या, 3 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 बांगड्या, अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 1 तोळे वजनाचे कानातील सोन्याचे झुबे, 1 तोळे वजनाची सोन्याची गळ्यातील चेन असा एकूण 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले। या चोरट्यांनी विशाल यांना पोलिसांकडे न जाण्यासाठी दमदाटी करून धमकी दिली। घटनास्थळावरून काही अंतरावर गेल्यावर विशाल सूर्यवंशी यांनी 112 वर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली। यानंतर टेंभुर्णी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।